मित्रांनो, नमस्कार. जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, मी सध्या कल्याणमध्ये आहे आणि या मुलाच्या हातात हा श्रमजीवीचा झेंडा आहे. बघा, आपण काही दिवसापूर्वी भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे आणि भारताच्या स्वातंत्र्याला मिळून 80 वर्ष झालेले. आणि मी त्या दिवशी आदिवासी पाड्यांमध्ये होतो. म्हणजे जो पठारपाडा, जो वाघेरा पाड्याच्या वरती टॉपला आहे, तिथे आजही गरोदर बायकांना ढोलीमध्ये घेऊन जातात. हा व्हिडिओ मी रन केला होता. त्याच्यानंतर मी कोंडावडेमध्ये गेलो होतो. हा सगळा आदिवासी बहुल भाग आहे. तिथेही काही ठिकाणी आदिवासींच्या समस्या आहेत. बघा, हे सगळे विद्यार्थी आहेत, छोटे छोटे मुलं आहेत. हे कशासाठी आले तुम्हाला माहिती आहे का? ते या कल्याण तालुक्यातले लोक आहेत. आता हे संघटनेचा झेंडा आहे. हा झेंडा याच्यासाठी आहे की यांच्या हक्कासाठी आहे. आणि हे कशासाठी आलेत की यांची जे पालक आहेत त्यांना आपली जी आधारची जी ओळख असते शहरी भागात राहून. बघा, देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, म्हणजे हे भाजपचे जे सरकार आहे केंद्रातलं असेल किंवा इथलं असेल, शहरी भागासाठी ते लोक बुलेट ट्रेन त्यांनी आणलेली आहे, मेट्रो आणलेली आहे, मेट्रोचे वेगवेगळे टप्पे चालू आहेत. पण आज काय परिस्थिती आहे? या मुलांना आमच्या इकडे कल्याण तहसीलला यावं लागतं. मागणी सिंपल आहे त्यांची. त्यांचे जे पालक आहेत त्यांच्याकडे आधार ओळखपत्र दिलं नाही. आधार कधी लॉन्च झालंय? काँग्रेसच्या काळामध्ये. यांना किती वर्ष झाले? 12 वर्ष. तरी सुद्धा यांची बेसिक मागणी आहे. बेसिक मागणीसाठी हे भांडतायत. तुमच्याकडे आधार ओळखपत्र आहे का? जोरात जोरात बोला ताई. नाही, का का नाही? आमच्याकडनं म्हणजे घेताना काही कागद बिगद येतात आपल्या महानगरपालिकेची पण घेऊन जातात, पण आम्हाला काही देत नाही. हा, लई वर्षापासून झालं तरी 10-12 वर्ष झाले तिथून आम्हाला आमच्या लोकांना कुठे राहतात तुम्ही? राहतात आम्ही कुठे? जेलच्या मागे आदरवाडीला. हे बघा, कल्याण डोंबिवली महापालिकेची जी हद्द आहे ना, आदरवाडी तुरुंग, बघा तिथला टीडीआरचा एक मोठा घोटाळा पण झाला होता. त्या आदिवासींचे जे समस्या आहेत बघा किती महत्वपूर्ण आहे. मी वारंवार या बाबतीत बोलत असतो. एससी एसटीचे ज्या विषय आहेत ना, ते सरकार दुर्लक्ष करतं. आणि तुम्हाला माहितीये का, या महानगरपालिकेतल्या ज्या महापौर आहेत ना, महापौर या आदिवासी आहेत. कळलं का? अजून काही महिला आहेत. तुम्हाला आधार कार्ड मिळाले ताई? आधार कार्ड मिळालं? अहो, तुमच्यासाठी आलोय मी, हसू नका. हा गंभीर विषय आहे. आधार कार्ड मिळालं तुला? हो, आहे आमचा. तुमचं आमचं नाही. तुमचं नाही. कुठं राहायला तुम्ही? आम्ही आहे ते अंतरला. अंतर कुठं आलं हे? हे आलं ह्याला वाहुली. वावली जवळचे. काय नाव तुमचं? माझं नाव वंदना. वंदना काय? वंदना गुरुनाथ फसाले. फसाळे. वावली मध्ये गाव आहे का? हो. ह्या पण ताई आहेत. तुम्ही पण आदिवासी आहात? कार्ड नाही त्यांचं, आधार कार्ड. आधार कार्ड ना असूनबाईचं. हा, कोण सुनबाई या? हा, काय नाव तुझं बाळा? नीलम नीलम काय? मांगे. किती शिकले तू? 9वी. तुझं आधार कार्ड नाहीये? नाही. मग आता तू त्याच्यासाठी इकडे आलेली. हो. बघा, हे जे सगळ्या ज्या महिला दिसत आहेत ना मला, महिला असतील, तरुण मुली असतील, हे शाळेचे जे विद्यार्थी असतील, हे सगळे या श्रमजीवीच्या झेंड्याला घेऊन, श्रमजीवीचा हा झेंडा आहे, हा आदिवासींच्या न्याय हक्कासाठी भांडत असतो, लढत असतो, नेतृत्व करतात. आणि हे विद्यार्थी सगळे आपली ओळख, सरकारने आपली ओळख द्यावी, हे जे त्यांचा जो संविधानिक हक्क आहे ते घेण्यासाठी इथे आलेले आहेत. अजून काही महिला ज्या आहेत त्या महिलांशी आपण बोलूया. तुम्हाला आधार कार्ड मिळालंय? नाही, आमच्या पोरांचं नाही. पोरांचं नाही आमचा आहे. तुमचं आहे? स्वतःचा नाही. तुमचं? माझं स्वतःचं पण नाही, माझ्या पोरांचं पण नाही. काय नाव आधार कार्ड. तुमचं? माझं नाव अश्विनी गुरुनाथ वाघे. कुठं राहायला? बनिली उंबरली वाडी, बनिली रोड, चौक. कुठला? आंबेडकर चौक. आंबेडकर चौक. हो. तुम्हाला आधार कार्ड आहे? पण मुलांचं नाही आधार कार्ड. शाळेत पण नाही घेत. शाळेत पण नाही घ्यायचं. ते गरोदर महिला आहेत. बघा, सरकार वेगवेगळे धोरणं, सगळे जे योजना राबवत असते, पण परिस्थिती बघून घ्या तुम्ही. परिस्थिती ही अत्यंत भयानक आहे. या भयानक परिस्थिती गरोदर महिला. ताई, तुझं नाव सांग. राणी. काय प्रॉब्लेम काय? तुझ्या अडचण काय? पोरांचं नाही आधार कार्ड. सर शाळेमध्ये घेत पण नाही पोरांना. ते म्हणजे आधार कार्ड आणावं तुम्ही. 8 वर्षांची पोरं आमच्या घरामध्ये आहेत. सर सांगतात का बोलता आधार कार्ड आणा, तेव्हा बोलता त्यांना शाळेमध्ये बसू. देवेंद्र फडणवीस, तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठेही तुम्ही बघितला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, हे आदिवासी लोक आहेत. हे या भागातले, म्हणजे मी तुम्हाला याच्यासाठी वारंवार मी बोलतो की मुंबई जवळचे ठिकाण आहे.
मुंबई जवळ इथून मुंबईला पोहोचायला 45 मिनिटं लागतात. 45 मिनिटावर मंत्रालय, 45 मिनिटावर विधान भवन आहे. अशा अशा इतक्या जवळ अंतरावर म्हणजे तुम्ही ज्या भाजपचे जे मंत्री असतील, सत्ताधारी पक्षातले घटक पक्षाचे जे मंत्री असतील ते वारंवार सांगतात विकास आम्ही करतोय. मी मागे पण एक समृद्धीच्या वरच्या भागामध्ये गेलो होतो. आदिवासी पाड्यांना तिथं पाणी नाहीये. बाजूला समृद्धी गेलेलं आहे, त्याच्या बाजूला धरणं आहेत, पण आदिवासींच्या ह्या समस्या आहेत. मी माझ्या सोबत अजून काही लोक आहेत, श्रमजीवीचे एक वाघे म्हणून पदाधिकारी आहेत, श्रमजीवी चे तालुका अध्यक्ष आहेत वाघे. मला सांगा, तुम्ही हा विषय मांडताय, हा पहिल्यांदा मांडताय का यापूर्वी पण तुमचा विषय मांडून झालेला आहे? सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करीन की तुम्ही श्रमजीवीच्या माध्यमातून जो आज आधार कार्ड साठी जो मोर्चा काढलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही आमचे प्रत्येकाचे इथे मनोगत घेतायत, आमची दुःख तुम्ही वेचण्याचा प्रयत्न करतायत. आज या ठिकाणी प्रत्येक ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समितीवर हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ यांनी जो वसा घेतलेला आहे की जो प्रत्येकाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी सांगितलेले आहे की इथल्या प्रत्येकाला एक नेशन एक आयडेंटिटी जो देण्याचा प्रयत्न आहे. 2010 ला आधार कार्ड आला, परंतु आतापर्यंत केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्या माध्यमातून जे अटी आधार कार्ड बाबत ज्या खूप आता अतिप्रमाणात वाढवत गेलेले आहेत, त्याच्यामुळं आमच्या समाजाला अजूनपर्यंत सुद्धा लहान लहान मुलांना आधार कार्ड भेटलेलं नाही. त्याच्यामुळे या शासनाचा मी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो की जोपर्यंत दुर्बल घटक, जोपर्यंत आदिवासी जो की इथला मूळ निवासी आहे, एक साईडला शासन सांगतंय की तुम्ही इथले मूळ आदिवासी आहात आणि एका साईडून आमच्याकडून पुरावे मागतो, म्हणजे ही आमच्या समाजाची थट्टा करण्याचं हे जे षडयंत्र आहे, मोठं षडयंत्र आहे. जंगल जमीन वाचवण्यासाठी आता आपल्याला संघर्ष करावा लागेल. मित्रांनो, माळशेज घाट असेल, माळशेज घाटाचा टॉप असेल आणि त्याच्या खाली मुरबाड तालुक्यातले जे आदिवासी राहत असतील, अदानीला ती जमीन देण्यासाठी तिथे वीज प्रकल्प एक लोकांना म्हणजे ती माहिती अजून पुढे आलेली नाहीये, पण तिथे 27 आदिवासी पाडे ते रिकामी केलेले आहेत. अजून काही महिला भगिनी आपल्याकडे असतील त्यांच्याशी आपण बोलूयात. तुम्ही या पुढे या, तुम्ही या. काय नाव आहे तुमचं? या इकडे. रंजना गणेश भांबे. हा, रंजना गणेश भांबे. काय लढाई काय आपली? आम्हाला सध्या आधार कार्डची जास्त गरज आहे. आधार कार्ड पाहिजे, पण त्यासाठी जन्म दाखले पाहिजे. आपल्या आदिवासींकडे जन्म दाखले नाहीयेत, त्यासाठी आपला लढा आहे. बघा, अत्यंत महत्वाचं आहे. सरकारने एकीकडे SIR काढलेलं आहे, त्याच्यानंतर त्याची मुदत आता संपली, त्याच्यानंतर परत जनगणना चालू आहे. विचार करा, याच्यामध्ये या आमच्या आदिवासी बांधवांकडे ज्या सोयी सुविधा पाहिजेत, मूलभूत सोयी सुविधा त्या संविधानाने त्यांना निश्चित केलेल्या आहेत, त्या सोयी सुविधा त्यांच्याकडे नाही. आपण काही विद्यार्थ्यांकडे पण जाऊया. नाव सांग, काय नाव आहे तुझं? अमर. अमर, कुठल्या शाळेत आहे तू? कुठल्या शाळेत आहे? शाळा कुठली, कितवीला आहे तू? चौथीला. अच्छा, कशा शाळेला दांडी मारली? मग विद्यार्थी आलेले आहेत बघा. आदिवासींचे प्रश्न फार भयंकर आहेत. मी वारंवार या बाबतीत नेहमी बोलत असतो की आदिवासींचे जे विषय आहेत, दौलत दरोडा शहापूरचे जे आमदार आहेत ते आदिवासी आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. मागच्या वेळेस त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत व्हिजिट केली होती, भिवंडीला व्हिजिट केली होती, उल्हासनगरला व्हिजिट केली होती. त्या अजून एक भगिनी आपल्या, तुम्ही सांगा आज काय विषय हा सगळा तुम्ही घेऊन आलेले? आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड आहे? माझं आहे, माझ्या मुलांचं आहे, पण आमच्या गावात नाही. जन्माचे दाखले नाही, आधार कार्ड नाही, त्याच्यामुळे आम्ही आलो तिथं. तुमचं नाव काय ताई? सविता वाघे. सविता वाघे. तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे आहे? आधार कार्ड माझ्याकडे आहे, पण बाकीचे लोकांकडे नाहीये ना, मुलांकडे नाही. आणि पाण्याचा विषय आहे, शाळेमध्ये मुलांना व्यवस्थित पाणी नाही भेटत. कुठे राहायला तुम्ही? वाहुली. वाहुली. रायता वाहुली. बघा, छोट्या छोट्या विषयाची संघर्षाची लढाई आहे. सरकार फक्त जाहिरातबाजी करतं. त्याच्या निश्चितच सर, सरकार जर द्यायचं असतं तर देशाच्या 80 वर्षानंतर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एकत्र येऊन लढण्याची म्हणजे लढायला लागलं नसतं. परंतु कुठलीही गोष्ट ही सहजासहजी मिळत नाही. त्याच्यामध्ये ST SC जे असतील हे घटक अतिशय दुर्बल आहेत.
त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकारची जबाबदारी आहे आणि ते सरकारकडून होत नाही. बाबासाहेबांनी संघर्षाचा नारा दिलाय. बाबासाहेबांचे विचार जे इतके प्रखर आहेत की त्यांनी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, भारतामध्ये ज्या जाती जमाती होत्या सगळ्या त्या 6,500 होत्या, त्या सगळ्यांना एकत्रित त्यांनी केलं SC मध्ये, ST मध्ये आणि OBC मध्ये. तर मित्रांनो, ते विचार घेऊन ही जे सगळे आता जे सगळे लोक आहेत, तरुण पोरं, छोटे मुले, शाळकरी मुले, वाघेसाहेब असतील, जे आदिवासींचा लढा, संघर्षाचा, न्याय हक्काचा लढा उभारतात. मित्रांनो, या संदर्भात शासनाकडे काय पाठपुरावा करायचा असेल तो आपण नक्कीच करू. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.